या ठिकाणी मी चमकी लोकर घेतलेली, 2 कलर घेतलेले आहेत. पोपटी कलर आहे आणि हा केशरी. क्रोशा हुक कोणत्याही नंबरचं घ्या तुम्ही, कोणत्याही नंबरचं चालतं आहे. आणि थोडेसे मोती लागणार आहेत आपल्याला. हे मोती घेतले थोडे. सुरुवातीला आपण फुलं बनवून घेऊ. ही पट्टी जी आहे ती पट्टी मी आधीच बनवलेली आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर आता याच्यासाठी आपल्याला खाली डिझाईन बनवायला फुलं बनवायचे आहेत. तर ते बनवूयात. ते ऑरेंज कलरने बनवायचे आहेत, केशरी रंगाने. असं एक सर्कल करून घ्यायचं. आणि 3 चेन करायचे. 1 2 3 आणि त्या सर्कलमध्ये डबल क्रोशा करायचा, म्हणजे एक खांब करायचा. परत 1 चेन करायची. हे 2 डबल क्रोशे झाले आपले. 3 चेनचा एक आणि हा एक चेन करायची. आणि त्याच्यानंतर परत त्याच्यात 2 डबल क्रोशे करायचे, 1 आणि 2. परत 1 चेन करायची, 2 डबल क्रोशा, 1 चेन असं करायचं आहे. परत 2 डबल क्रोशे, 1 आणि 2. परत 1 चेन. अशा आपल्याला 1 2 3 4 5 6 झाले डबल क्रोशे. आणखीन 6 करून घ्यायचे. 2 डबल क्रोशे, 1 चेन, 2 डबल क्रोशे. हे झाले तिथं माझे 12 डबल क्रोशे. हा जो दोरा आहे तो ओढून घ्यायचा, म्हणजे डिझाईन जवळ येते. घट्ट ओढायचा आहे चांगला. शेवटी देखील 1 चेन करून घेतली मी. आणि हा जो आपला 3 चेनचा पहिला डबल क्रोशा आहे त्याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करायची. त्याच्या पुढच्या डबल क्रोशावरही 1 स्लिप स्टिच घ्यायची. आणि 1 चेन घेतलेली आहे त्या ठिकाणी देखील 1 स्लिप स्टिच घ्यायची. म्हणजे 1 चेन केलेली आपण त्या ठिकाणी यायचं आहे. तर स्लिप स्टिच घेत घेत यायचं त्या ठिकाणी. 1 2 3 चेन करायचे. हा झाला आपला पहिला डबल क्रोशा. ती 1 चेन आहे त्या ठिकाणीच विणायचं आता आधी. 2 परत 1 चेन करायची आणि त्याच ठिकाणी आणखीन 2 डबल क्रोशे करायचे. एकाच ठिकाणी आपण 4 डबल क्रोशे केले तिथं. 1 2 परत 1 चेन आणि 3 4. परत हे 2 डबल क्रोशे सोडून जी आपली चेन आहे त्या ठिकाणी 4 डबल क्रोशे करून घ्यायचे. 1 2 परत 1 चेन आणि त्याच ठिकाणी आणखीन 2 डबल क्रोशे. 4. परत हे 2 डबल क्रोशे सोडायचे आहेत खालचे. आणि पुढे जी चेन आहे त्या ठिकाणी 4 डबल क्रोशे करून घ्यायचे. असंच हा राऊंड करून घ्यायचा. 2 डबल क्रोशे, 1 चेन आणि 2 डबल क्रोशे. हा झाला इथं राऊंड माझा कंप्लीट. आता जो आपला पहिला डबल क्रोशा आहे 3 चेनचा त्याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करायचं आहे. परत पुढच्या डबल क्रोशावर देखील स्लिप स्टिच घ्यायची आणि 1 चेन आहे त्या ठिकाणी 1 स्लिप स्टिच घ्यायची.
जे एक चेन केलेली आहे त्या ठिकाणी आपण आलं 1 2 3 चेन करायच्या. हा झाला पहिला डबल क्रोशा. आणि याच ठिकाणी आता आणखीन 6 डबल क्रोशे करायचे, म्हणजे टोटल या ठिकाणी 7 डबल क्रोशे करून घ्यायचे. 3 4 5 6 आणि 7 डबल क्रोशे झाले. आता 2 डबल क्रोशे सोडून या ठिकाणी काही चेन केलेली नाही आहे, परंतु त्या ठिकाणी आपल्याला एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. परत जी एक चेन आहे त्या ठिकाणी 7 डबल क्रोशे करायचे. 1 2 3 4 5 6 7. परत 2 डबल क्रोशे सोडायचे आणि याच्या पुढं सिंगल क्रोशा करून घ्यायचा. अशा पाकळ्या तयार होतात. आता राहिलेल्या मी करून घेते. जे 2 डबल क्रोशे सोडून एक सिंगल क्रोशा आणि सुरुवातीला जे आपण 3 चेन घेतलेले आहेत पहिल्या डबल क्रोशाच्या, त्याला स्लिप स्टिचनं पॅक करायचं. आणखीन एक स्लिप स्टिच घ्यायची, एक चेन करायची आणि या ठिकाणी हा दोरा इथं कट करायचा आहे. अशा प्रकारे फूल तयार होत आहे. खूप सोपं आहे विणायला. आणि हा जो दोरा आहे मागचा सुरुवातीचा आपला, तो एक ठिकाणी कुठंतरी पॅक करून घ्यायचा. दोन्ही दोऱ्याची गाठ मारायची. आपल्याला हा जो पोपटी रंग आहे त्यानं गोंडा बनवून घ्यायचा आहे. 1 2 3 4 6 8 9 20 वेळा मी असं दोरी बोटावर घेतली अशी. त्यामधून एक दोरी घालायची, एक वेगळा दोरीचा तुकडा घ्यायचा एक करून. आणखीन एक लहान दोरी घ्यायची. दोन्ही मिळून घट्ट बांधून घ्यायचं. ह्याच्यामधोमध कट करायचं आहे. परत असं बरोबर धरून हे देखील कट करून घ्यायचं.
आता या दोरीत 2 मोती ओवून घ्यायचे. हे फुलाच्या पाठीमागून बांधायचे. एक दोरा घ्यायचा काढून आणि दुसऱ्या दोऱ्याने पॅक बांधून घ्यायचं. अशा प्रकारे तयार होते. असेच आपल्याला आणखीन बनवून घ्यायचे. ते मी बनवून घेतलेले आहेत. आता ही पट्टीला इथं पॅक करून घ्यायचे. तर कोणत्याही कलरचा दोरा घ्यायचा आणि त्याच्यासोबत पॅक करायचे. पाठीमागून असं पॅक करायचं. प्रकारे पॅक करायचे. या फुलाच्या मध्यभागी एक मोती लावायचा आपल्याला. सुई दोरा घेतलाय मी. अशा प्रकारे मी आता बाकीचे लावून घेते. थोडं थोडं अंतर सोडून असं लावायचे. तर मी सगळी फुलं लावून घेतलेत. पहा किती सुंदर झाले तोरण. खूप सोपं आहे विणायला. नक्की करून पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही दाबा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. थँक्यू फॉर वॉचिंग.